चार्जरिंग है सर। चार्जिंग हाँ, इसको निकाल भी दे तो भी चलता रहता है ये चार्जर। चार्जर वाला हाँ, मतलब ये चार्जिंग के लिए लगा है पॉड। हाँ हाँ, क्योंकि चार्जर होता रहे और चलता रहता है। हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. खूप दिवसांनी मी व्हिडिओ शूट केलेत. आता या 1-2 दिवसातले अजून जुने व्हिडिओ यायचे. 1-2 जुने गावी गेलेलो बसनी वगैरे ते यायचे. तर हा पहिला अपलोड करते. तर हे मी घेऊन गेलेली मिस्टरांना आम्हाला बोलवलेलं सर्व यूट्यूब क्रिएटर्सना इकडे. आणि मिस्टर माझ्यासोबत होते कारण मी होते दुसरे पण क्रिएटर्स, पण मिस्टरांना पण माझ्यासोबत परत रिटर्न घरी यायला घेऊन गेले. त्यांना पण बघायला वगैरे आवडलं. आणि मस्त संडे होता त्या दिवशी. आम्हाला गाडी वगैरे ओला होती. मग नेक्स्ट डेला बघा सोमवारी दुपारी घरातली उरकली कामं सगळी. आणि वरणसाठी मी या 2 डाळी वापरते, बघू शकता. सोमवारची दुपार आहे ही आणि घरातलं काम आवरून झाली. तर दुपारच्या जेवणासाठी मी वरण भात बनवून घेते. तर मी असे थोडासा म्हणजे भिजवून ठेवते डाळी, मूग डाळ आणि तूर डाळ. तर एवढंसंच वरण आम्हाला बास होतं आणि गरम भात पण. तर तांदूळ पण हा कोलम आहे, हा पण 10 मिनटं भिजवून ठेवते, खूप छान शिजतो. तर नेक्स्ट वर्क मी तुम्हाला सांगितलं 2 किलो मी लसूण आणलेला. तर त्या दिवशी सगळ्या कुड्या खोलून ठेवल्या, पण ते एकत्र असं एका टोपलीत बाहेरच ठेवलं मी. आणि बघायला लागतं कारण हवा त्याला पास होत राहिली पाहिजे, नाही तर मग ते ओलं असतं लसूण. आणि मोठ्या मोठ्या कुड्या होत्या, काही निघत होत्या खराब झालेल्या. असं वाटलं कुड्या आम्ही फोडून ठेवल्या, हे बरोबर केलं की काय. आता म्हणलं हे सगळं अद्रक लसूण पेस्ट बनवण्यासाठी आपण सर्व साफ करून घेऊ. आणि मिस्टर शूट करत होते, त्यांना बाहेर जायचं होतं. तर मला बोलत होते बास का. तर मी बोलत होते करा ना हो, करा. माझं काम केलेलंच नाही दिसत मग. त्यांना जायची घाई होती, म्हणलं घ्या हो शूटिंगमध्ये. आजचा व्लॉग आहे, सोमवार आहे ना, स्टार्ट केलं आहे. आल्यावर सांगतो म्हणतात. ते बघा एवढं असं काढलं. चलो बाय. माझं काम चालू आहे. इथे बघा पातेल्यात मी भात घालून घेतला. तांदूळ धुवून स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. गॅस फास्ट ठेवला आणि आता डाळ पण स्वच्छ धुतली आहे. कुकरमध्ये फोडणी देणार आहोत वरणाला. आणि भाजी माझ्याकडं सकाळच्या डब्याचीच आहे, काळा वाटाणा. तर हे आम्ही लंच दुपारी वरण भात आणि भाजी आणि लोणचं एवढंच करणार आहोत. आता हे केलं की मी जिमला जाणार. जिमवरतून आल्यावर नंतर जेवणार. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहते. इथे बघा डस्टबिनला मी असे ब्लॅक कॅरी हे लावते बॅग, कारण डस्टबिन मग रोज धुवायला गरज नाही पडत. आता हा कचरा आपण खोलून ठेवल्यामुळं हे बघा असं सडतो, म्हणून आपलं पटापट त्याला पण आलं लसूण पेस्ट वापरायला खोलून ठेवूया. तर निघाला थोडा खराब निघणारच. 2 किलो घेतलेलं मी. असं लवकर निवडते, सोलते. जाड मोठा असल्यामुळं ते निघाला जातो लगेच. असं कचरा भरून घेतला, अजून सोलते तेवढा कटोरी भरून. भात शिजतोय तोपर्यंत.
घर आवरलं, कपडे हे सुकायला घातले, झाडू लादी पोछा, मनी प्लांट एक व्यवस्थित कटिंग करून त्याला करायचं आहे. चला आता राहिलेली कामं करते. दळायला द्यायचे बाजरी संध्याकाळी. उद्या मंगळवारी चक्की बंद असते. चला आपण आता भात शिजून झालेला आहे आणि लसूण सोलायचं पण मी स्टॉप केलं. आता इकडे वरणासाठी मी लसूण खलबत्त्यामध्ये चेचून घेते. मला आता दगडी पण घ्यायचं आहे खलबत्ता, म्हणजे असं आपलं ठेचा वगैरे ठेचायला लसूण. एक मी राजस्थानवरून आणलेला, तो कुटायचं तिथे थोडासा तुटला, त्याच्यामुळं तो आहे गावी दिला आहे मी, गावाला आहे, तुम्हाला दाखवेल. आणि तो पण कुणी तोडला, प्रणितनी तोडला. कारण ना लॉकडाऊनमध्ये संध्याकाळचा चहा तो बनवायचा आणि मग तो चहा बनवता त्याने तोडून गपचूप चिटकवून ठेवलेला, म्हणजे मी चिडू नये ओरडू नये. कारण मला खूप आवडायचा तो किचनवर खलबत्ता. व्हाईट संगमनेरचं का असतो ना दगड, तसा सफेद कलरचा. मग तो मी गावी दिला आणि त्याने खराब करून ठेवला. मग नंतर बघितलं असं चिटकवलं वगैरे, पण ते चिटकवलं आदांतरीत चिटकवलं होतं त्याने, निघालं. म्हणजे ते सांगितलं नाही मी तोडला आहे. मग नंतर हळूच बोलते माझ्याकडून पडला तो फुटला. आता मी मिरच्या वरणासाठी कापून घेते आणि टॅमॅटो. आता डायरेक्ट मी कुकरमध्ये त्याला फोडणी देते डाळीला. भात तयार झाला आहे बघा आपला. इथे बघा भात उतरवून ठेवला. टीव्ही चालू होता, बंद करून आले. आता बोलते. तेल टाकूया. शॉर्ट्स लाईव्ह पण बघत जा, लाईक शेअर पण करा. तेल गरम झालं, जिरे घाला. असं माझं आहे ह्याच्यात चम्मच, तर मी हातानेच घालते आमच्याच्यामध्ये. एवढी झाली तडतडली. लसूण हिंग पण झालं. खूपदा मी शॉर्टला वरण वगैरे टाकले असे.
पाणी लागेल आपल्याला. मीठ राहिले टाकायचं. पाणी घालून घेतल्यावर मीठ टाकायचं. लसूण चेचलेलं. तुम्हाला पातळ घट्ट जेवढं लागेल तेवढं. छोटा कुकर बरा पडतो. मीठ घालूया चवीनुसार. भातात पण घातलंय. झाकण लावून देऊया. 3 ते 4 शिट्ट्या काढून. म्हणून मी हा छोटा स्मॉल कुकर त्याच्यासाठीच घेतला. खिचडी भात पटकन वरण होतं. दुपारचं झालं लंच. सकाळी चपाती भाजी काळा वाटाणा बनवलाय. तोच वरण भातात खायचं. शिट्टी काढूया ती. ते बघा मंडळी चालली तयारी. घड्याळात वाजले. काल संडे होता. शॉर्ट गाणं टाकून तुम्ही पाहिलं असेल. ऑफिसला घेऊन गेली. जे या क्षेत्रात काम करतात ना त्यांनाच माहिती असतं कुठली गेली. अशी तयारी केली. आल्यावरती जेवण, थोडस बुक रिडिंग पाहिलं असेल. लाईव्ह मध्ये येते. थोडासा फेस वॉश करते. घरामध्ये मी फुल टाइम गावामध्येच कम्फर्टेबल असते. आणि मग बाहेर जाताना ड्रेस वेअर 4 वेळा तरी. मग जिमसाठी मी हा कॉस्ट्युम घालते. आणि बाहेर जाताना माझे वेगळे वेगळे पंजाबी सूट, टॉप, जीन्स पण असते. साडी असते. जसं बाहेरचं म्हणजे असेल कामं तसे वेअर करते. 2 वाजले. मग ती कामं राहतात. लसूणकडं दुर्लक्ष होतं सगळीकडं. आणि एक्सरसाइजला पण आपण जायचंच करायचंच. चला बॅग घ्या. इथे माझा रुमाल असतो बॅगमध्ये. हे कॉस्ट्युम असतात. चष्मा पण लावते. तर तुम्ही बोलाल चष्मा का लावते. छत्री घेत असते पण पाऊस नाहीये. ऊन पडले बघा छान असं. चला आता जिम करून आल्यावर भेटते. बाय. चला आता आले मी बाहेर. घरी चालले. 2-3 झाले. किती व्हिडिओ मोठा होतोय काय माहित नाही. बनवेल तेवढं कमीच आहे. मिस्टर आले त्यांचं बाहेरचं काम करून. आणि अनार खोलून ठेवलाय. जेवायचे ते पण आणि मी पण. तर आता शॉवर घेऊन येते छोटासा. अंघोळी थोडीशी केली. आणि बरं वाटतं मला. म्हणजे 2 टाईम होते माझी सकाळी पण आणि एक्सरसाइज करून आल्यानंतर. आता मी थोडेसे
खायचं. डाळिंब खूप चांगलं असतं शरीराला. हे ठाकरे गटाचे वकील याचिकाकर्ते अरविंद सावंत यांचे वकील तसंच ॲडव्होकेट देवदत्त कामत हे आणखीन एक सिनियर लॉयर आहेत दिल्लीचे सुप्रीम. दुपारचा लंच बघू शकता माझा 3:30-4च्या दरम्यान जेवण झालं. आणि दाखवायचं तर बनवताना दाखवलेलं तुम्हाला. भुकेच्या नादात मी विसरूनच गेले शूटिंग करायचं. गोड खाण्याची इच्छा झाली जेवणानंतर. क्रीम बिस्किट, ऑरेंज क्रीम बिस्किट घेतले आणि पुन्हा थोडा वेळ टी व्ही बघत वेळ घालवला. सकाळपासून उठलेली असते, थोडा वेळ पुस्तक वाचेल, झोपून जाईल अर्धा तास. अधिकार नाही, ती पॉवर नाही. सो हे सगळ्या तिकिटावर निवडून आले पण कोणतेही डिस्क्वालिफिकेशन. संध्याकाळचे 7 वाजलेले आणि मिस्टर गेले ऑफिसला. नाईट होती त्यांची म्हणून ते दिवसभर घरात होते. आता मी बाजरीचं दळण, म्हणजे स्वच्छच आहे बाजरी, पण आपलं घरी आणलं की सूप नाही आहे माझ्याकडं, खराब झाले ते फेकून दिले. एक गावाला दिलं जुनंवालं, ठेवलेलं मी घरात सूप असावं म्हणून. आणि आता हे चाळणे, तसे चाळण ती मोठी चाळण आहे तर ह्याच्यामधून कचरा सगळा काढून घ्यायचा, बारीक बारीक निघतोच. असं मी सगळे 2 किलो बाजरी आहे ही स्वच्छ करून घेतली. आता ही दळायला जाईल, प्रणितकडे देत, नाही तर मी जाते वॉकिंग करत खाली आणि थोडासा फेरफटका मारून येते बाजारातून. सकाळच्या डब्याला भाजी वगैरे बघते काय घ्यायची काय नाही, असे चालू होते. संध्याकाळचं रुटीन आहे. ही पिशवी आहे मी डब्बा नाही नेत, तर ही गव्हाला आणि आपलं ज्वारी बाजरी दळून आणायला ठेवलेली आहे पिशवी. 5 किलोची आहे. तसं काम निघालं मला पुन्हा एकदा. शेवटचा हात मारून बाजरी स्वच्छ करून घेतली. आले मी बाहेर, दळण टाकलं, व्हिडिओ शूटिंगचं विसरले. राखे आले छान छान, बघत होते. दरवर्षीप्रमाणे बघा सुंदर सुंदर आहेत लहान मुलांचे. जसं हे येईल तसं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजले 6:30. किचन बघा माझं मॉर्निंगचं. लाईव्हला तुम्ही पाहिलं असेल. सगळे भांडे ओटा, उठल्या उठल्या फ्रेश. गरम पाणी ठेवले प्यायला. इकडे कोरी चहा. भांडे मी इकडे ठेवते ट्रे. या बाजूला एवढं सामान असतं. 2 प्लॅटफॉर्म आहेत. चला आता मी बिछाना फेस काय दाखवत नाही. बिछाना काढते, थोडासा योगा करते मॉर्निंगचा. गरम पाण्याने सुरुवात करायची. झोपून गेलेले. चिमण्यांचाच अलाराम असतो. सगळ्या खिडक्या उघडल्या. खाली आता पळत निघाले ड्युटीवर. झाडं एवढीच आहेत. मनी प्लांट, पिंपळाचं अजून काही लावलं नाही. गेलोच नाही आम्ही बाहेर कुठंच. त्यांना पाणी घालते. चिमण्यांचा आवाज.
प्राचीला टिफिनसाठी अर्धा दुधी भोपळा होता, एक गाजर, पराठे बनवते, ठेचा करून घेतलेला हिरव्या मिरचीचा, आणि एक ॲपल, 2 पराठे तिला बास होतात, लोणचं घेऊन जाईल ती. हे मळून झालं पीठ आणि आता ती निघेल ऑफिसला 8:30-9ला. अशी माझी डे टू डे लाईफ असते. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स जरूर करा. तुमची पण अशीच होत असेल घरामध्ये कामं. आय होप कामावर खरंच प्रेम करत जा, कारण आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला घर आहे, घरातली माणसं आहेत, आपण काम करतोय. हे ठेचा बनवते पराठ्यांबरोबर ती खायला. कमी तिखट मिरच्या आहेत. तर आता मी व्हिडिओ इथेच स्टॉप करते. पुढचं मी बनवलेला अपलोड केला नाही, तो व्हिडिओ गावाला गेलेलो ते अपलोड करेल. तो पण पाहायला या जरूर. आणि या व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. असेच प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. मला पण छान छान व्हिडिओ बनवण्याचं हे होऊ द्या आणि तुम्ही पण पाहत जा. तुम्ही पाहिले तर माझे व्हिडिओ आणखीन बनवण्याची उत्सुकता लागते मला. आणि सांभाळून घ्या. मी गावांमध्ये असते घरात वर्क करताना, तर याचं मी थँक यू सो मच.